तर मित्रांनो आपल्याला काय सबस्क्रायबर भेटलेत आपले. नाव काय तुमचं? प्रतीक. 10 नंतर येणं शक्यतो टाळा, कारण की खूप गर्दी होती ज्यावेळेस आम्ही रिटर्न निघलो होतो. एवढं धुकं आहे की निसर्ग दिसला. ए दादा इथं कुठं समोर जो दिसतोय तो देवकुंड. जर तुमचं काय झालं असतं त्यांनी हेल्प केली असते का? 5 बघा आपल्याला कोणी हेल्प करो किंवा ना करो, नाही आपलं काम आहे हेल्प करणं. सो असे बोर्ड लावलेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी. मी लोणावळ्याला चाललेलो काटलदा वॉटरफॉलला, पण ठीक आहे म्हटलं आशिष भाईंसोबत जावा आणि यांच्यासोबत मला बदनाम करायची काम आहे. सो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आहे 4th सॅटर्डे, तारीख आहे 28 जून आणि आज आपण चाललो आहे सावळ्या घाटात. तर सावळ्या घाटात जायचं कारण की तामिनीचे जे भरपूर पॉईंट्स आहेत ते बंद केलेले आहेत सध्या, आणि हे सावळ्या घाट, त्याच्यानंतर कुंडलिका व्हॅली, अंधारबन ट्रेक, हे 2-3च पॉईंट सध्या चालू आहेत. आणि अंधारबन ट्रेक करायचं म्हणलं तर पूर्ण दिवस जातो, आणि जी कुंडलिका व्हॅली आहे तिथे आता पूर्ण प्रायव्हेटायझेशन झालं आहे. सो आज आपण सावळ्या घाटात चाललो आहे. काही वर्षांपूर्वी मी आणि माझी फॅमिली सावळ्या घाटात गेलो होतो, बट आम्हाला पूर्ण ट्रेक करता आला नाही. कारण जेव्हा आम्ही पार्किंग स्पॉटला पोहोचलो तेव्हा तिथे काही पर्यटक होते, म्हणजे पुण्याचीच फॅमिली होती. तर त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची लाईट चालू राहिली होती, जी पार्किंग लाईट असते ती. खूप धुकं असल्या कारणाने त्यांच्या लक्षात आलं नाही ते, आणि ती लाईट चालूच राहिली. सो त्यांची गाडीची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली होती. आणि तामिनीची अशी गावं आहेत की तिथे काहीच ॲवेलेबल नसतं. तर आम्हाला त्यांची हेल्प करताना पूर्ण आमचा दिवस त्याच्यातच गेला. म्हणजे जवळजवळ आमचे 4-5 तास गेले त्यांची गाडी चालू करून देण्यात. सो मला तेव्हा पूर्ण करता नाही आला तो सावळ्या घाटाचा ट्रेक. बट आपण आज नक्की प्रयत्न करू, कारण की मी असं पण ऐकलं आहे की सध्या तामिनी पूर्णपणे बंद केलं आहे. लेट्स सी, बघू आपण पुढे काय होतं ते. मित्रांनो, जो आपला मागचा ब्लॉग होता आहू पे आंबे हवीत आणि आंबे हातवीत आणि नाणेघाटचा, त्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. कारण की त्याच्यामध्ये भरपूर व्ह्यूज आलेत, जवळजवळ एक 8-9 हजार व्ह्यूज गेलेत त्याच्यामध्ये. आणि हे सर्व अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी, कारण तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद देत आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी फॉलो केलं त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला मागच्या ब्लॉगमध्ये भरपूर क्वेरीज आल्या की आम्हाला तुमच्यासोबत राईड करायचे म्हणून. सो मी द डेक्कन नाईट्स ह्या ग्रुप बरोबर राईड करतो. ॲक्च्युली हा आम्ही एक 6-7 जण मिळून येऊन हा एक ग्रुप तयार केलेला आहे पुण्यामध्ये. जर तुम्हाला आमच्यासोबत जुळायचं असेल तर इंस्टाग्रामवर द डेक्कन नाईट सर्च करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पर्सनल टेक्स्ट टाका, आणि जे आमचे जे मीडिया हँडलर आहेत ते तुम्हाला नक्कीच रिस्पॉन्स करतील.
आणि जर तुम्हाला तिकडून रिस्पॉन्स भेटला नाही तर माझा द इन्फिनाइट रोड्स म्हणून इंस्टाग्रामवर पेज आहे माझं, त्याला तुम्ही पर्सनल टेक्स्ट टाका. नक्कीच मग आपण पुढे एकत्र राईड करू. आपण आपल्या मीटिंग पॉईंटला पोहोचलोय. आज आम्ही चौघच राईड करतोय, प्रशांत, प्रसाद सर, उत्कर्ष आणि मी. हार्डली एक 70 किलोमीटर असेल जिथनं ट्रेक चालू होतो. आज गर्दी असणार आहे कारण की सॅटरडे आणि 4th सॅटरडे, सो गर्दी भरपूर असेल. त्यामुळं आम्ही लवकर निघायचा प्लॅन केला होता. 5:45 झालेत, बरोबर टायमात आहोत आम्ही. बिकॉज 12पर्यंत परत पुण्यात रिटर्न यायचं आहे. काही कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण करायची आहेत मला. सो पाऊस सुरू झाला आहे. अजून मुळशी धरण पण आपण क्रॉस केलेलं नाही आणि पाऊस सुरू लागलाय आपल्याला आता. मागची राईड आमची सर्व कोरडी झाली, पाऊसच नव्हता मागच्या राईडला, बट वातावरण एक नंबर. काही होऊ दे, किती भेजू दे, फक्त बुटात पाणी जायला नाही पाहिजे. एकदा बुटात पाणी गेलं सत्यानाश, नुसती चिक 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 चिक. ती जी समोर भिंत दिसतीये ती मुळशी धरणाची भिंत आहे. आपण मुळशी धरणाजवळ आलोय आता. सो इथे ब्रेकफास्टला थांबलो होतो आम्ही, बट बंद आहे अजून, चालू झालेलं नाहीये. सो आपण आता पुढे हॉटेल बघू एखादं. मोये झाला आमचा. सायलेंट ब्लॉक करण्यात येत आहे, बट माझी अजून मॅगी येत आहे आणि हर्षदची मॅगी येत आहे. काही दिवसापूर्वी ग्रुपवर एक मेसेज आला होता की बॉईज काही आहे ना, महिन्यांसाठी मी रायडिंग क्विट करतोय. हो, आणि मी माझं इंस्टाग्राम अकाउंट बंद करतोय. इंस्टाग्राम अकाउंट बंद आता पण करतोय. उत्कर्ष प्रायव्हेट कोण आहे? अहो ते जरा ते ठेवलंय ना. आणि असा मेसेज आला होता, तो मेसेजचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटेल आणि तुम्ही बघू शकता. आता कॅमेरा जिकडे फिरेल की तो व्यक्ती इथं उभा आमच्यासोबत काय राहिला. आलंय, मला एक फोन आला की असं जायचंय, चला म्हटलं. इच्छा होत होती. मी लोणावळ्याला चाललेलो काटलदा वॉटरफॉलला, पण ठीक आहे म्हटलं हर्षद भाईंसोबत जावं आणि यांच्यासोबत. मला बदनाम करायची काम आहे. सो गाईज, ब्रेकफास्ट झालाय आमचा आता. इथे चिराग हॉटेलला आम्ही थांबलो होतो. सकाळी जर म्हणलं तर एकदम चांगलं क्वालिटीचं फूड होतं. आम्ही मॅगी ऑर्डर केली होती, थोडी स्पायसी होती, पण बाकीच्यांची मिसळ आणि पोहे चांगले होते. हे समोर मुळशी डॅमचा व्ह्यू आणि असे छोटे छोटे असंख्य धबधबे सध्या वाहता येते. तो पण बघा किती सुंदर वॉटरफॉल आहे. आता ड्रोन उडू शकत नाही आपण, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. सो गाईज, सावळ्या घाटाला जाताना हे निवेगाव लागतं आणि निवेगाव गेल्यानंतर
एक राईट साईड रोड जातो लोणावळा साईडला, तिकडे आपल्याला टर्न घ्यायचा आहे पुढे जाऊन. एकदम छानपैकी धुका आलंय. लास्ट टाइम मी ते ब्रेकफास्ट केला होता, ते पण खूप छान हॉटेल आहे. सो निवे गाव गेल्यानंतर हा असा रोड खाली जातो पुढे. आपण त्या पॉइंटला आलोय. सावळ्या घाटच लिहिलंय रे, लोक इकडेच जाणार सगळी. सो जो आपण आता राईड घेतलाय, तो राईड घेतला तो खूप गर्दी असेल ना उत्कर्ष, आपण डायरेक्ट पुढे निघू. चलो एक तो फायदा हो गया मेरे मित्रांनो, कोणी तिकडे येत नाही, आम्ही वाचलेलो आहे अशा प्रकारे, नाहीतर आमचा पचका झाला असता सकाळ सकाळी. गाईड भेटेल का पुढे आम्हाला? पुढे पार्किंगला पण द्यावं लागेल इथं जायचं, कारण विषय काय होतं पुढे पण पार्किंगचे पैसे. पार्किंगच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे आता. थँक्यू दादा. ओळखून द्या बरोबर. सो गाईज आम्ही सावळ्या घाटामध्ये पोहोचलो आहे आता. इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात. तिथे बाहेर एंट्री फी घेतात पर पर्सन 100 रुपीज, पण वर्थ आहे कारण पार्किंग वगैरे पण फ्री आहे. इकडे माझ्याकडे हो. आणि आतमध्ये त्यांनी आम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला पण जागा दिली, हेल्मेट्स, रायडिंग जॅकेट्स वगैरे सर्व ठेवायला त्यांनी आम्हाला जागा दिलेली. सो वर्थ आहे येणं, आणि पार्किंग फी पण देणं वर्थ आहे. ते हे आमचे सर्व मेंबर्स. म्हणजे पहिले हर्षदभाई आलते बट त्यांनी काय कंप्लीट नाही केला. हो, मी इथेच त्यांची गाडी लागली होती आणि ते बोलले की आम्हाला थोडी हेल्प करा, आणि त्या हेल्पच्या नादामध्ये आम्ही आमचे 5 तास घालवले, पण आम्ही त्यांची गाडी चालू करून दिली. तुम्ही हे विचार केला का जर तुमचं काय झालं असतं त्यांनी हेल्प केली असते का? 5 बघा, आपल्याला कोणी हेल्प करो किंवा ना करो, नाही आपलं काम आहे हेल्प करणं. आपलं काम आहे ठीक आहे. हो, बट दुसरे पण आपण नाहीत का आपल्याला एवढे 5 तास थांबू. आपण असं नाही हे करू शकत की बाबा आपल्याला मदत केली तरच आपण केली पाहिजे. पण मी असं म्हणेल की माणसाला पण बघून हे करायचं. मी असं म्हणेल की देव बघतोय. अडचणीच्या काळात नक्कीच तो आपली कोणाच्या ना कोणाच्या रूपातून आपली मदत करणार. आता आम्ही तामिनीला गेलतो, त्यावेळेस आत्तीचं हर्षदभाई पण होते, तर एक गाडी डायरेक्टली खाली घुसली. हां, पण ते माणसं नीट नव्हते. हां, मग ते एक चुकी झाली तिकडे. हो, पण आपण केली मदत. इकडून खाली, इकडून नाही इकडून खाली. गाईड बरोबर नाहीये. तो आम्ही ट्रेक चालू केलाय आता. हेलिकॉप्टर मध्ये काही दिसत नाही, नको. ते त्यासाठी झाले कंटेंट नाही. हे मला बदनाम करतायत सगळे लोक. तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. एवढे जण घेऊन आलाय. नक्कीच. आम्ही कंटेंट, मी स्वतः कंटेंट चालू करणार इंस्टाग्राम वरती कुंभे वॉटरफॉल पासून.
हा असे धिंगाणा हा चालू. माणूस मागचे गेले 2 वर्ष म्हणतोय की मी कंटेंट चालू करणार आहे याच्याकडून काय होत नाही. होत नाही, त्यामुळं टाइम भेटत नाही काही. त्याच्याकडून अपेक्षा करणं आपण सोडूनच दिलेलं बरं. इकडे तर मित्रांनो अशा सर्व ठिकाणी असं बोर्ड लावलेला आहे सावळ्या घाटाचा. आणि आम्ही आता सध्या बेकायदा अशी आम्ही सध्या ट्रेस पासिंग करतोय. ट्रेस पासिंग करतोच आहे म्हणा, पण ते अलाव केलं असेल गव्हर्नमेंटने, काहीतरी पैसे दिले असतील माइट बी, किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. जर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर शूज कंपल्सरी आहे. आणि एकटं किंवा दोघांमध्ये येणं शक्यतो टाळा. ग्रुपमध्ये या, 2 वर्षांपहिले जेणेकरून तुम्ही हरवले तरी काही अडचण येणार नाही. बट आता भरपूर सुधारलेलं आहे. भरपूर ठिकाणी त्यांनी असे बोर्ड लावलेत, काही ठिकाणी रिबिन बांधलेत. बट मुलांना लवकर माइट बी असे ही जागा बंद होऊ शकते, कारण की तर कन्स्ट्रक्शन चालू आहे. लँड ओनरने जर बंद केली तर काय माहिती. मे बी हे कन्स्ट्रक्शन मला असं वाटते काहीतरी रोडचंच वगैरे. आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली, सावळ्या घाट म्हणायचं कारण की पूर्वी हा रोड होता ऑफिशियली. इथून लेफ्ट काय इथून लेफ्ट आहे. सो हाच प्रॉब्लेम आहे. इथून आपण आता अशा प्रकारे. दादा, सावळ्या घाटाला कुठला रस्ता आहे? स्ट्रेट आहे ना? ठीक आहे. सो बोर्ड दिसत नाहीत म्हणणे. आणि इथं सुंदर असं तळ. तर हा पूर्वी जसा आपला नाणे घाट आहे तसा हा पण पहिला रूट होता. हा रूट कनेक्ट करायचा मुळशी खाली रोहा. सो पूर्वी जेव्हा स्थामिनी घाट नसायचा तर लोक पायी चालून खाली सावळ्या घाटात उतरून रोहा मार्गे कोकणात जात होते. हे त्या घाटाचं वैशिष्ट्य आहे. पण चांगलं आहे जागा. हो, पण रात्रीचे थांबून देतात का नाही माहीत नाही. ठीक असते ना. तो बघा असे डायव्हर्जन कन्फ्युजन होऊ नका. इकडे रोड जातोय, तिकडे जायचं नाही, आपल्याला सरळ जायचं आहे. सो असे बोर्ड लावलेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी सावळ्या घाटाचे. आणि तिथून लेफ्ट. कसं वाटतंय? ते 2 ते असे खांब दिसतातच नाहीत. आणि आमची 2 माणसं धुक्यात हरवली आहेत. अजून पण दिसत नाही. पण असं झालं काही. सो अशी दगडांची कलाकृती केलेली आहे इकडे. हे तुम्हाला लागलं पाहिजे इकडे येताना, तर तुम्ही बरोबर येताय असं समजून घ्या. आणि आपल्याला खाली नाही जायचं, आपल्याला इकडे जायचं राईट साईडला. एवढं धुकं की निसर्ग दिसला. 2 पडले. छान वाटतंय. एवढा दुःख आहे की निसर्ग दिसना, अशी यांची प्रतिक्रिया होती. तर बघू आपण पुढे काय होतंय ते. हो, आता खरा ट्रेक सुरू झालाय. शूज घातलेत ना? ठीक आहे. बर. हे हा ॲक्च्युली आता खरा ट्रेक सुरू झाला. आता इथनं सर्व उतार आहे. हा सावळ्या घाटाचा बोर्ड. हो मग काय झालं? सो असा ट्रेक आहे. पॉसिबल असेल तरच या, जास्त रिस्क घेऊ नका. चला या, तुम्ही दोघे या.
सो ह्या पाण्याच्या टाक्यांजवळ आलो आहे आपण आता. मला हे म्हणायचं आहे हां, की हा घाट गड होता. घाट नाही, हा घाट होता. प्रकारे तेच घाट होता घाट. घाट हे पाण्याचे टाके केलेले आहेत. हो, एकदम छान वाट आलेली आहे की तुम्हाला हे सगळं कॅमेरा वगैरे आतमध्ये ठेवावं लागेल. तर मित्रांनो आपल्याला काय सबस्क्रायबर भेटलेत आपले. नाव काय तुमचं? प्रतीक. त्यांचं? अमित. कुठून आले तुम्ही? आम्ही इथून आलो, वडगाव शिरवून आलो पुण्यातून, पण आम्ही राहणार श्रीरामपूरची शिर्डीचे आहे. ओके. हो. कधी आले होते? सकाळी आले होते का चालले खाली तुम्ही आता? नाही, आम्ही मध्येच थांबलो. आम्हाला थोडी भीती वाटली आणि आम्ही पुढे गेलो नाही. हां हां, आम्ही फक्त सहकार्य करतोय त्याच्या लोकांना जे येत आहे ते. ओके, बस तेवढं. चांगली गोष्ट आहे. हो हो. खाली नाही गेलाय तुम्ही? नाही, माझी हिंमत नाही होते खाली जायला. आमच्याकडे ऍक्च्युली बॅग जरा जास्त. कवर होतं बरं का. हे चाललंय बरं का निघून. ऊन येतंय, लवकर चला, लवकर चला, ऊन येतंय. चला. जा. सो फायनली आम्ही हा अवघडवाला पॉईंट केलेला आहे आणि आता जंगलात आम्ही एंट्री करतोय. हे असं जंगल लागतं आतमध्ये, ट्रेक करून यावं लागतं. सो तुमच्या जबाबदारीवर या, शक्यतो ग्रुपमध्ये या. कारण की काही उतार पूर्ण निसरडे झालेत शेवाळामुळे, त्यामुळे 2-3 जण असले तर कोऑर्डिनेट करून बरोबर उतरता येतं. काय उतार झालाय. उत्कर्ष म्हणतोय की ही निसरडी वाट आहे, बट मला वाटत नाही. कारण की झाडं पाडली आहेत, ज्या अर्थे झाडं पाडली त्यांनी ही वाट तयार केलेली असणार आहे. प्रचंड प्रमाणात. हा सावळ्या घाट तिकडे आहे, पण जो वॉटरफॉल मला बघायचा होता फायनली तिथे आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण सावळ्या घाटाला. फायनली ट्रेक आपला सक्सेसफुल झालेला आहे.
आणि आपण सावळ्या घाटात पोचलेलो आहे. ही कुंडलिका व्हॅली, सो गाईज हे वीर डॅम ना, बीर डॅम, बिरा डॅम. आणि समोर जो दिसतोय तो देवकुंड. आणि तो रिंग वॉटरफॉल. तर काही इथे आपण आता ड्रोन शॉट्स घेऊ. आता तुम्ही ड्रोन शॉट्स एन्जॉय करा. कसं वाटलं सावळ्या? मस्त, एकदम छान. देवकुंडचा व्ह्यू कसा वाटला? खूप सुंदर आहे. आणि ट्रेक? ट्रेक पण इंटरेस्टिंग आहे. सो शेवटचा चढ आहे आता. माझ्या मागे वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. वाट लागली आहे, फिटनेसकडे लक्ष द्यावं लागणार आहे. वारं एक नंबर सुटलंय, पूर्ण गरम झालं होतं, वाऱ्याने थंड करून टाकलं. सो फायनली पोचलोय आम्ही पार्किंगच्या जवळ आणि खूप वाट लागली आहे, खूप म्हणजे भयानक. फायनली निघलो आहे आम्ही आता इथनं. सक्सेसफुली आमचा ट्रेक झाला आहे आणि इथे आम्ही थांबलो होतो. खूप चांगला ब्रेकफास्ट भेटला इथे. ब्रेकफास्ट नाही, लंचच म्हणावं लागेल. त्यांनी आम्हाला जागा पण दिली होती हेल्मेट वगैरे ठेवण्यासाठी, हेल्मेट, बॅग्स.
रायडिंग गिअर्स. आणि शक्यतो जर तुम्ही येणार असाल तर लवकर विजिट करा. लवकर म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग विजिट करा. बिकॉज गर्दी बघता 1:10 नंतर येणं शक्यतो टाळा, कारण की खूप गर्दी होती ज्यावेळेस आम्ही रिटर्न निघलो होतो. म्हणजे जेव्हा आम्ही रिटर्न आलो होतो तेव्हा खूप गर्दी बसेस भरून इकडे आल्या होत्या. सो शक्यतो टाळा ते. जेन्युअनली तुम्हाला विजिट करायचं असेल आणि जर तिथे तुम्हाला कोणी म्हणजे जास्त गर्दी नको हवी असेल तर अर्ली मॉर्निंग घ्या. आता आम्ही सकाळी 7ला चालू केलं होतं ट्रेक. मित्रांनो, जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ही जी सगळी मेहनत चालली आहे ती फक्त तुमचं एंटरटेनमेंट होण्यासाठी आपण करतो आहे. आणि तुम्हाला पण महाराष्ट्रातील जी पर्यटन स्थळे आहेत, जे वॉटरफॉल्स आहेत ते कळावे, तुम्ही विजिट करावे, म्हणून आपण ही सगळी मेहनत करतो आहे. पण सह्याद्री खूप सुंदर आहे. ॲक्च्युली जो मगाशी आपण वॉटरफॉल बघितलेला, रिंग वॉटरफॉल, ॲक्च्युली बघ याचं पाणी बरं का श्रद्धा, ते रिंग वॉटरफॉलला इथनं पाणी जातं. ए दादा, इथं कुठं चाललंय बोंबलं तिकडं? सह्याद्रीमध्ये शेकडो वॉटरफॉल्स आहेत. जर एखाद्याने एक्सप्लोअर करायचं ठरवलं तर त्याला अख्खा मान्सून पण कमी पडेल. आपण फक्त रिंग वॉटरफॉल, मिल्की बार वॉटरफॉल आणि देवकुंड वॉटरफॉल इथपर्यंतच मर्यादित नाही आहे. तामिनी खूप सारे असंख्य धबधबे आहेत. जर तुम्ही सहज जर इकडं बघितलं तरी 10-20 तर असेच दिसतात वॉटरफॉल्स. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच संपवत आहोत. जर तुम्हाला आजचा माझा सावळ्या घाटचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आपला चॅनल शेअर करा. तोपर्यंत राईड सेफ गाईज. चलो, बाय बाय.